या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. या व्याख्यानासाठी आपणास प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित आहे. मी त्यांचा परिचय थोडक्यात करून देत आहे. डॉक्टर अजय विभांडिक सर चा झुलॉजी विषय असून सरांची एकूण 28 वर्षे सेवा झालेली आहे. सरांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय एकूण 20 पेपर आहेत. सरांना वाचन, लेखन व क्रिकेट याची आवड आहे. विभांडिक सर निसर्गप्रेमी देखील आहेत. सरांबरोबर मी राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिरासाठी वडगाव बल्ले येथे 7 दिवस बरोबर होतो. त्यावेळेस सरांचा स्वभाव मनमिळावू असून देखील सर तेथील वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वनस्पती आहे त्या वनस्पतींचे फोटो काढून संशोधन करण्याचं काम देखील सरांनी त्या 7 दिवसात करण्याचा प्रयत्न केला. सरांचं व्याख्यानातून आपल्याला त्यांचा परिचय दिसूनच येईल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पर्यावरणाचं मानवी जीवनात हे अतिशय महत्वाचं स्थान आहे. आपण हवा, पाणी, अन्न जे काही सगळं ग्रहण करतो ते सगळं आपल्याला या पर्यावरणातून मिळत असतं. आमचे संत तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणत असतात. पण या वृक्षांच्या संदर्भात आणि पर्यावरणाच्या संदर्भात आपण अधिक सखोलपणे जाणून घेऊया. जो मानवी जीवनाशी या पर्यावरणाचा संबंध आहे त्या संदर्भात मी आजचे प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर अजय विभांडिक सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला उद्बोधित करावं. आदरणीय विभांडिक सर. सर्वांना माझा नमस्कार. माझा आवाज येतोय? हा येतोय सर, येतोय. उपस्थित असलेले सर्व माझे मित्र आणि येवला महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गमेश सर, आपण सर्व माझे प्राध्यापक मित्र यांना सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आज आपण लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या जयंतीनिमित्त आज एकत्र आलेलो आहोत आणि आज आपण सर्वजण पर्यावरण आणि मानव हा जो विषय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल मी थोडक्यात विवेचन करण्याचा प्रयत्न करतो. आपणा सर्वांना एक गोष्ट माहितीच आहे की संपूर्ण विश्वामध्ये जेवढे काही ग्रह तारे आहेत त्यामध्ये फक्त पृथ्वी हा असा एकच ग्रह आहे की त्यावरती सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे. आजपर्यंत जगभरातील विविध शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाद्वारे असं दाखवून दिलेलं आहे की फक्त पृथ्वीवरती सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे. पृथ्वी हे आपलं घर आहे. जसं आपण आपल्या घराची काळजी घेतो, जसं आपण आपल्या घराला त्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्याचा करतो, तसं आपण सर्वांनी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पृथ्वी ही आपलं एक घर आहे आणि या घराची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. संशोधनातून काही गोष्टींचा उलगडा होतो आहे आणि तो म्हणजे अब्जावधी वर्षांपूर्वी या पृथ्वीचा उगम झाला. पृथ्वीच्या उगमासाठी काही थिअरीज मांडले गेलेले आहेत. त्यापैकी एक जी सर्व मान्य अशी जी थिअरी आहे त्या थिअरीच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की सूर्यापासून पृथ्वीचा उगम झाला आणि जेव्हा सूर्याच्या एका तुकड्यापासून ह्या पृथ्वीचा उगम झाला तेव्हापासून तर आतापर्यंत ह्या पृथ्वीवरती असंख्य घटना घडत गेल्या. जेव्हा सुरुवातीला ह्या पृथ्वीचा उगम झाल्यानंतर ही पृथ्वी एक तप्त असा ग्रह होती, तप्त असा एक प्रकारचा ग्रह होता आणि त्यानंतर त्यावरती हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया होत गेल्या
आणि तिथे पाण्याची निर्मिती झाली. पाणी निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सजीव निर्माण होत गेले आणि या सजीवांची उत्क्रांती होत गेली. ही सजीवांची उत्क्रांती होत असताना या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की सुरुवातीला पाण्यामध्ये जे सजीव निर्माण झाले ते एकपेशीय प्राणी होते. हळूहळू या एकपेशीय प्राण्यांचं रूपांतर असंख्य पेशीने तयार झालेल्या प्राण्यांमध्ये झालं आणि नंतर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या शरीराची रचना ही प्रगतिशील होत गेली आणि काही कोटी वर्षांनंतर या पृथ्वीवरती पृष्ठवंशीय प्राणी निर्माण झाले. म्हणजे उत्क्रांती ही होत गेली, हळूहळू त्यामध्ये बदल होत गेला आणि त्या ठिकाणी एक पेशीय प्राण्यांपासून असंख्य पेशीय प्राणी तयार झाले. ह्या प्राण्यांपासून त्या ठिकाणी आज आपण जे बघतो आहोत ती सर्व वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती निर्माण झाल्या. हे घडण्यासाठी पृथ्वीवरती ही सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी 1-2 वर्ष नाही तर लाखो वर्षांचा कालावधी गेला, अब्जावधी वर्षांचा कालावधी गेला आणि तेव्हा ही सजीव सृष्टी निर्माण झाली. आपल्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न येतो की असं काय कारण असेल की इतर ग्रहांवरती कुठल्याही प्रकारचे सजीव आढळून येत नाही, परंतु पृथ्वीवरतीच त्या ठिकाणी सजीव सृष्टी आढळून येते आहे. ती सजीव सृष्टी त्या ठिकाणी नीट व्यवस्थितरित्या फुलली आहे, मोहरली आहे आणि इथे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे सजीव व्यवस्थित नांदतायत. या सजीव सृष्टीला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे या सर्व गोष्टी ह्या ठिकाणी पृथ्वीवरती निर्माण झाल्यात आणि आपण त्याला शास्त्रीय भाषेमध्ये बायोस्फियर असं म्हणतो. व्हॉट इज बायोस्फियर? बायोस्फियर इज नथिंग बट द लेअर ऑफ गॅसेस अराउंड द अर्थ which are favorable for the development of living things. अशा प्रकारची जी एक रचना आहे की त्या रचनेमध्ये संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवांना आवश्यक असणारे घटक त्या ठिकाणी निर्माण केले गेले, त्यांची काळजी घेतली गेली आणि तेव्हा या पृथ्वीवरती एक प्रकारचं पर्यावरण तयार झालं. आणि या पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी तयार झाले, वेगवेगळ्या प्रकारचे ज्या वनस्पती निर्माण झाल्या त्या एकमेकांना पूरक अशा वाढत गेल्या. आपण नीट बघूया की वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांसाठी आवश्यक आहेत. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींना आवश्यक आहेत. विशिष्ट प्रकारच्या फुलांवरती बसून त्यांचं परागीभवन करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे कीटक आवश्यक आहेत. तसेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सजीवांमध्ये ही जी एक प्रकारची देवाणघेवाण होते ती अत्यंत महत्वाची आहे. विषय आपला असा आहे की ह्या पृथ्वीवरती हे जे पर्यावरण आहे हे पर्यावरण तयार होण्यासाठी थोडके नाही तर अब्जावधी वर्ष लागली आणि ह्या पर्यावरणाचाच एक भाग म्हणजे मनुष्य प्राणी होय. मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की जोपर्यंत पृथ्वीवरती मनुष्य प्राणी निर्माण झाला नव्हता तोपर्यंत पृथ्वीला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नव्हता. मनुष्य प्राणी जेव्हा निर्माण झाला आणि मनुष्य प्राण्याने आपल्या बुद्धीच्या आधारे जी प्रगती केली ती प्रगती एक प्रकारे त्या ठिकाणी त्या पृथ्वीच्या नाशासाठी कारणीभूत ठरते की काय अशा प्रकारचा एक विचार आपल्यामध्ये यायला लागतो. जोपर्यंत पृथ्वीवरती मनुष्य प्राणी नव्हता तोपर्यंत त्या ठिकाणी ह्या पृथ्वीला ह्या पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नाही. जे काही नैसर्गिकरित्या घडत गेलं आपण त्याला म्हणतो नॅचरल कॅलॅमिटीज, नैसर्गिक आपत्ती होत गेल्या, पण त्याच्या मुळाशी तेव्हा मात्र त्या ठिकाणी मनुष्य प्राणी नव्हता. आता मनुष्य प्राणी निर्माण केव्हा झाला तर त्या ठिकाणी याचं उत्तर असं आहे आत्ता. म्हणजे
20 ते 30 लाख वर्षांपूर्वी या पृथ्वीवरती मनुष्य प्राणी निर्माण झाला. आणि जेव्हा हा प्राणी निर्माण झाला तेव्हा तो एक प्रकारे आदी मानव म्हणून राहायचा प्रयत्न करत होता. आपणा सर्वांना माहिती आहे की ही आदी मानवांची जी काही वसाहत होती, ही वसाहत आफ्रिकेमधून सुरुवात झालेली आहे. आफ्रिकेमधून हा आदिमानव स्थानांतर करत करत अन्नाच्या शोधार्थ आणि संरक्षित अशा भागाच्या शोधार्थ तो जगभर फिरायला लागला आणि हळूहळू तो वेगवेगळ्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी एक प्रकारे प्रस्थापित झाला. या आदिमानवाचं रूपांतर मग शहाण्या माणसामध्ये झालं. मराठीमध्ये आपण त्याला शहाण माणूस असं म्हणतो. याच्या मागचं कारण असं आहे की हा आदिमानव हा जंगली होता. आदिमानव हा जंगलात राहणारा, जंगलात राहून त्याच्याशी एकरूप राहणारा मनुष्य प्राणी होता. त्याच्यावर त्या ठिकाणी एक प्रकारचा रानटी किंवा जंगली अशा प्रकारचं वागण्याचा त्याचा एक प्रयत्न होता. पण जसजसं हा प्राणी एक बुद्धीने विकसित होत गेला, तसतसा तो एक प्रकारे समजदार होत गेला, तो शहाणा होत गेला, विकसित झाला आणि मग आजच्या ह्या मनुष्य प्राण्यामध्ये त्याचा बदल झाला. आज आपण सर्व मनुष्य प्राणी आहोत हे लक्षात घ्या. मानव हा सुद्धा एक प्राणी आहे आणि त्याचं शास्त्रीय नाव आहे होमोसेपियन्स सेपियन्स. आणि ह्या होमोसेपियन्स सेपियन्स या शब्दाचा अर्थ होतो शहाणा मनुष्य प्राणी. आता हा शहाणा मनुष्य प्राणी नेमका काय करतो आहे, तर हा मनुष्य प्राणी समाजप्रिय आहे. तो एकत्र राहतो, तो एक प्रकारे त्या ठिकाणी एकत्र राहून एकमेकाची काळजी घेतो. तो तसा त्याचा त्या ठिकाणी प्रवास होतो आणि म्हणून आपण असं म्हणतो ह्युमन बिईंग इज अ सोशल ॲनिमल. तो एकत्र राहतो, एकत्र नांदतो, एकमेकाची काळजी घेतो, तो प्रगती करतो आणि म्हणून आपण त्याला सोशल ॲनिमल असं म्हणू शकतो. परंतु जसजसं मानवाने आपल्या बुद्धीच्या सहाय्याने प्रगती केली, तसतसं हा मनुष्य प्राणी अत्यंत स्वार्थी होत गेला आणि स्वतःला सुखी ठेवण्यासाठी, स्वतःला सर्व प्रकारचं भौतिक सुख प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी त्याची बुद्धिमत्ता पणाला लावली आणि त्याचा वाईट परिणाम जो व्हायचा तो झाला. इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. संतांनी आपल्याला जीवन कसं जगावं यासाठी खूप आदरणीय असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण सर्व मनुष्य प्राणी जर आपल्या निसर्गाची काळजी घेतली नाही तर आपली अधोगती ठरलेली आहे हे लक्षात घ्या. इथे आत्ताच आदरणीय धनगर सरांनी एक अभंग त्या ठिकाणी सांगितला होता, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. ह्या अभंगाच्या आधारे संत तुकारामांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आम्हा सर्वांना ही सृष्टी प्रिय आहे. या सृष्टीमधील विविध प्रकारचे प्राणी, विविध प्रकारच्या वनस्पती यांच्या संगतीने आम्हाला राहायचं आहे आणि जर ते नसतील तर आपलं आयुष्य त्या ठिकाणी एखादं वाळवंटासारखं होईल. आता मनुष्य प्राण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजमुळे ह्या पर्यावरणाला धोका उत्पन्न झालेला आहे आणि तो धोका ओळखून जगभरातील शास्त्रज्ञांनी आपल्याला जागरूक करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा एक भाग म्हणून जगभर 22 एप्रिल हा दिवस अर्थ डे म्हणून साजरा होतो. आता 22 एप्रिल हा जो दिवस आहे तो दिवस संपूर्ण जगामध्ये अर्थ डे किंवा वसुंधरा दिवस म्हणून साजरा होतो. याच्या मागचं काय कारण आहे? याच्या मागचं एकच कारण आहे की शास्त्रज्ञांनी परत आपल्या लोकांना सांगितलेलं आहे की बाबांनो, आपण ज्या पृथ्वीवरती राहतो ते आपलं घर आहे. हे घर जर आपण टिकवलं नाही, असंच जर प्रदूषित केलं गेलं तर पुढील काही पिढ्यांना
पृथ्वी मानवाला राहण्याजोगती राहणार नाही. आणि याच्या मुळे काय आहे, तर याच्या मुळाशी त्या ठिकाणी मानवाचा स्वार्थ लपलेला आहे. जगभरातील मानवाला आपलं आयुष्य सुखी समाधानी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी आपण हे जे सुख आहे हे निसर्गाकडनं ओरबाडून घेतो आहोत. आपण आपल्याला सुखी ठेवण्यासाठी जंगल तोडली, आपली घरं बांधण्यासाठी आपण जंगलाचा नाश केला, आपण आपली शहर वसवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी आपली नैसर्गिक संपदा नष्ट केली. ह्या जंगलातील जी काही झाडं होती ती आपण संपूर्णपणे नष्ट केलेली आहेत. आपल्या सभोवती असलेल्या जे काही पर्वत रांगा आहेत त्या आपण नष्ट केलेल्या आहेत. आपल्या सभोवती असलेली जी काही नदी आहे ती आपण प्रदूषित केलेली आहे. आपण एकही गोष्ट अशी ठेवलेली नाही की ती आपण त्या ठिकाणी पूर्व स्थितीत आणू शकतो. आपण साध्या आपल्या शहराच्या आसपास बघूया की पूर्वी असलेली जी शेती आहे ती शेती सुद्धा आपण त्या ठिकाणी नष्ट होण्याच्या मार्गावर आणलेली आहे. कारण आपण संख्येने वाढले आहोत, आपल्यासाठी त्या ठिकाणी घरांची कमतरता भासते आहे आणि त्यामुळे गावाच्या आसपास असणारी ही जी शेती आहे ही शेती आपण त्या ठिकाणी नष्ट केली. त्याचं रूपांतर आपण प्लॉटिंग मध्ये केलं. तिथे आपण त्या ठिकाणी नवीन वसाहत निर्माण केली. पुढे पुढे काही वर्षानंतर म्हणजे साधारणपणे 30-40 वर्षानंतर असं म्हणता येईल की शेती करण्यासाठी जमीन शिल्लक नाही. घर बांधण्यासाठी आपण विटा पाहिजे म्हणून त्या ठिकाणी नदी किनारी असलेला जो काही त्या ठिकाणी एक नैसर्गिक स्रोत आहे तो सुद्धा आपण नष्ट करण्याच्या मार्गावरती आहोत. आपल्याला जे निसर्गाने पाणी दिलेलं आहे हे पाणी सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रदूषित केलेलं आहे, ते पिण्यालायक ठेवलेलं नाही. मनुष्य प्राण्याने आपल्या घराला बांधण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज उभ्या करण्यासाठी आसपासची डोंगर, पर्वत रांगा उडवून दिलेल्या आहेत, नष्ट केलेल्या आहेत, अक्षरशः कापून काढलेले आहेत. आणि त्यामुळे भकास असं एक वातावरण आपण तयार केलेलं आहे. आणि कधीतरी त्या ठिकाणी असं वाटतं की हा जो एकशेक चिल्ली होता एका कथेतील, तशाच प्रकारची अवस्था आपण त्या ठिकाणी मानवावरती आणलेली आहे. जगभरातील शास्त्रज्ञांनी आपल्याला जागृत करण्यासाठी हा वसुंधरा दिवस साजरा करायचं सुचवलेलं आहे. आणि ते म्हणतात की अब्जावधी वर्ष लागलीत ही निसर्ग संपदा तयार करण्यासाठी आणि काही वर्षांमध्येच आपण ह्या निसर्ग संपदेचा, या पर्यावरणाचा नाश करायला सुरुवात केलेली आहे. आपण आज अतिशय वाईट अवस्थेमधून जात आहोत. काय कारण आहे? सर्वजण आपल्या जीवाला घाबरून घरामध्ये त्या ठिकाणी सुरक्षित बसलेलो आहोत. मुखपट्टीचा वापर करतो आहोत, बाहेर जात नाही, कारण की बाहेर आपला जीव जाईल या भीतीने आपण घरात बसलेलो आहोत. कोण रिस्पॉन्सिबल आहे? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस क्रस्ट कंडिशन? याच्या मागे फक्त आणि फक्त या विश्वातील एकच प्राणी कारणीभूत आहे, तो म्हणजे मानव प्राणी. आणि एक प्रकारचं अनियंत्रित वागणं, अनकंट्रोल्ड बिहेवियर ऑफ ह्युमन बीइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द कोरोना. आज आपण सूक्ष्मातील सूक्ष्म अशा या व्हायरसचा धसका घेऊन घरामध्ये बसलेलो आहोत. संपूर्ण जगातील मानवजात आदरलेली आहे. हा आहे तरी कोण? हा फक्त सुईच्या टोकावरती ही त्या ठिकाणी जागा व्यापून शिल्लक राहील असा हा अत्यंत सूक्ष्म असा एक व्हायरस आहे. आणि त्या व्हायरसला कोणी जागा केलेलं आहे? तर मनुष्य प्राण्याने जागा केलेलं. आणि आपण आता त्याची फळं भोगतो आहोत. जगभरातील वैद्यक शास्त्रातील शास्त्रज्ञ की कोरोना नंतर अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्या पुढे येऊन उभे राहतील. आपण त्या ठिकाणी तरी केली पाहिजे. या पर्यावरणाला जे काही त्या ठिकाणी आपण धोके उत्पन्न केलेले आहेत ते जर ते कमी करायचे असतील तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपलं साधी राहणी, साधी विचारसरणी अवलंबली पाहिजे. ह्या वसुंधरा दिवस किंवा हा जो अर्थ डे आहे तो साजरा करत असताना त्या ठिकाणी
काही वृत्तपत्रातील ज्या बातम्या आल्या त्याच्यातील जो काही एक गाभा आहे तो मी तुमच्या समोर मांडतो की ह्या गेल्या 10,000 वर्षांमध्ये पृथ्वीवरील परिस्थिती इतर नैसर्गिक कारणांपेक्षा अधिक मानवी हस्तक्षेपामुळे बदलत गेलेली आहे. पृथ्वीवरील मानवी हस्तक्षेप वाढत गेलेला आहे आणि त्यामुळे ह्या पर्यावरणाचा ऱ्हास त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात केवळ हवा प्रदूषणामुळे 70 लाख लोक मृत्यू पावले आहेत, तर महाराष्ट्रातील ही संख्या जवळजवळ 1,80,000 असल्याचे लॅसेंट हेल्थ जर्नल हा अहवाल देतो आहे. म्हणजे फक्त आणि फक्त प्रदूषित हवा आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्यामुळे आपला मृत्यू होतो हे आपण त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. ही जी प्रदूषित हवा आहे ही प्रदूषित हवा फक्त आणि फक्त मानवाने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या कारणांमुळे आहे, हे लक्षात घ्या. आता आपण त्या ठिकाणी नेहमी अनुभवतो की जागतिक हवामान बदलत आहे. या जागतिक हवामान बदलामध्ये त्या ठिकाणी नेमकं काय घडतं आहे, तर आज आपण गेल्या 10-15 वर्षांपासून अनुभवतो आहोत की भारतामध्ये जो पाऊस पडतो आहे तो बेमौसमी पाऊस आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो कमी दिवस पडतो पण भरमसाठ पडतो. पूर्वी असं होत नव्हतं. पूर्वी आपल्या घरातील वयस्कर लोक सांगतात आणि आपण अनुभवलेलं आहे की ज्यांचं वय त्या ठिकाणी साधारण 50च्या पुढे आहे त्यांनी सुद्धा हे अनुभवलेलं आहे की पूर्वी पाऊस पडायचा तेव्हा त्या ठिकाणी तो एक प्रकारचा असा कालावधी असायचा की संपूर्ण सजीव सृष्टी ही एक प्रकारे आनंदी राहायची. तो पावसाळा अजूनही आपल्या मनामध्ये ताजा आहे, पण आताचा हा जो पावसाळा आहे हा पावसाळा एक प्रकारचा अनियमित आहे. पूर्वी एक महिना पाऊस चालायचा, कमीत कमी त्या ठिकाणी एक महिना हा पाऊस चालायचा आणि जिकडे तिकडे त्या ठिकाणी आनंद असायचा, कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी नाश व्हायचा नाही. पण आता हा जो पाऊस पडतो तो एक तर त्या ठिकाणी खूप लवकर येतो किंवा खूप उशिरा येतो आणि संपूर्ण वर्षभराचा जो पाऊस आहे तो काही भागामध्ये फक्त 3 किंवा 4 दिवसामध्ये तो पडतो. धोधो पाऊस पडतो आणि ह्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. त्यांचं सर्व अर्थचक्र त्या ठिकाणी बिघडतं. या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांच्या मुळाशी कोण आहे, तर फक्त आणि फक्त मानव प्राणी आहे. आता ह्या जागतिक हवामान बदलामध्ये त्या ठिकाणी जे काही नवीन संकेत दिलेले आहेत ते म्हणजे जर अशाच प्रकारचे बेमौसमी पाऊस पडत राहिले तर आपल्याला आपल्या शेतामधील पिकांची फेररचना करावी लागणार आहे. आपलं जे अन्न आहे ते अन्न सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे बदल करावा लागणार आहे. जी पिकं आपण आता घेतो ती पिकं पुढे घेता येणार नाहीत, कारण की पावसाची जी काही एक लहरी पद्धत आहे त्या लहरीवरती अवलंबून त्या ठिकाणी कमीत कमी कालावधीमध्ये परिपक्व होणारे हे आपल्याला त्या ठिकाणी क्रॉप घ्यावे लागतील. त्यामुळं जगभरातील अन्न निर्माण करणाऱ्या हॉर्टिकल्चरच्या ह्या शास्त्रज्ञांसमोर एक मोठं संकट निर्माण झालेलं आहे. ते म्हणजे आपण या लहरी पावसाला सामोरे कसं जायचं आणि आपलं अन्न आपण कसं निर्माण करायचं. मानवाने वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी या निसर्गावरती हल्ले केलेले आहेत. मी फक्त काही उदाहरणं देतो. त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की मानव हा एकटा प्राणी त्या ठिकाणी जिवंत राहू शकत नाही. आपल्याला आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी निसर्गातील वेगवेगळ्या प्रकारचे सजीव घटक सुद्धा कारणीभूत आहेत. जरी आपण आपल्याला जास्त महत्व देतो तरी आपण इतरांना सुद्धा जास्त महत्व दिलं पाहिजे. आपल्या घरातील आजी आजोबा मुंग्यांची सुद्धा काळजी घेतात. त्याच्या मागचं कारण काय आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या सजीव सृष्टीमधील सगळे सजीव हे एकमेकाला त्या ठिकाणी मदत करत असतात आणि त्यांचं आयुष्य हे त्या ठिकाणी सुखकर करत असतात. हे आपण विसरत चाललेलो आहोत. आईन्स्टाईनने असं सांगितलेलं आहे की ज्या दिवशी जगभरातील
ज्या दिवशी जगातली शेवटची मधमाशी मरेल, ज्या दिवशी जगातली शेवटची मधमाशी मरेल, तेव्हा त्या ठिकाणी मानवाचा अन्न मिळण्याचा कालावधी संपलेला असेल. मानवाचा सुद्धा अंत होऊ शकतो मधमाशी मेल्यानंतर. याचा अर्थ असा आहे की मधमाशी ही आपलं म्हणजे मानवाचं अन्न निर्माण करण्यासाठी त्याचं आयुष्य पणाला लावते. आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. तसंच इतरही असंख्य प्राणी आहेत. मला अजून एक घटना सांगावीशी वाटते की मागच्या काही वर्षांपूर्वी म्हणजे हा लेख आला होता पेपरांमध्ये की आदिवासी माणसांना आपल्या अकोले नगर जिल्ह्यातील म्हणजे भंडारदरा हा जो भाग आहे त्यातील काही आदिवासी पट्ट्यातील लोकांना पैशांचं आमिष दाखवून बेडूक मारण्याचं त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि या भागातील जे बेडकं आहेत ते बेडकं त्या ठिकाणी ह्या लोकांनी मारले आणि ट्रक भरून भरून पाठवले. कारण की फॉरेन कंट्रीज मध्ये बेडूक खाणं त्यांना त्या ठिकाणी चांगलं वाटतं. परिणाम काय झाला की अन्न साखळी तुटली. जेव्हा शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की ह्या भागातील हानिकारक कीटक वाढलेले आहेत आणि हे हानिकारक कीटक वाढल्यामुळे त्या ठिकाणी परागीभवन होत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी क्रॉप जे आहे जे काही अन्नधान्य आहे ते नीट वाढीला येत नाही, तेव्हा त्यांची ही स्थिती त्या ठिकाणी आपण थांबवलेली आहे. तिथे आपल्याला हस्तक्षेप करावा लागला, परंतु पैशांच्या लोभापायी जेव्हा ट्रक भरून भरून हे बेडकं मारण्यात आले तेव्हा आपल्याला कळलं की बेडूक जरी आपल्यापासून खूप लांब असला तरी तो आपल्या जीवाचा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. तो निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याला जिवंत ठेवणं आपलं काम आहे. कारण की तो त्याच्या आयुष्यामधील असंख्य हानिकारक कीटकांचा त्या ठिकाणी तो नायनाट करत असतो आणि म्हणून तो एक बायोलॉजिकल कंट्रोलचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. मित्रांनो, आपण अत्यंत स्वार्थी आहोत, आत्मकेंद्रीय आहोत. आपल्याला फक्त मलाच सुखी ठेवायचं आहे, मलाच फक्त आनंदी राहायचं आहे, याच एका भूमिकेपायी आपण त्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्याला शहाणं करण्यासाठी जगभरातील लहान लहान विद्यार्थी पुढे आलेले आहेत. ग्रेटा थुनबर्ग ही एका शाळेतील विद्यार्थिनी, तिने त्या ठिकाणी एक चळवळ निर्माण केलेली आहे आणि ती आपल्याला प्रश्न विचारते आहेत की जगभरातील शहाण्या माणसांनो, वयस्कर माणसांनो, तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही आम्हाला शुद्ध हवा ठेवली का? तुम्ही आम्हाला शुद्ध हवामान ठेवलं का? जर तुम्हाला असं वाटत असेल की पुढची पिढी नीट राहावी तर आम्ही हे सर्व जे काही निसर्ग आहे हा चांगला निसर्ग पुढच्या पिढीच्या हवाली केला पाहिजे, परंतु तो राहायला पाहिजे. या ग्रेटा थुनबर्गच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी आफ्रिकेतील सुद्धा काही मुली पुढे आलेल्या आहेत. त्या शाळकरी मुली आहेत आणि त्यांनी ही पर्यावरणाची चळवळ पुढे नेलेली आहे. आपण सर्वजण फक्त त्या ठिकाणी एकच विचार करतो की मी शिकलो पाहिजे, मी नोकरी केली पाहिजे, मी पैसा कमवला पाहिजे, परंतु माझ्याकडनं निसर्गाकडे काय दिलं गेलं पाहिजे तर काहीच नाही. ही अत्यंत संवेदना आपण त्या ठिकाणी मनात ठेवली पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही सर्व शिक्षक लोक एक प्रकारची जबाबदारी घेतली पाहिजे की आपण काहीच करायचं नाही, फक्त एकच काम करूया की जितकं मला साधं राहता येईल तितकं आपण साधं राहिलं पाहिजे. त्याच्या मागचं कारण असं आहे की संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. ते म्हणतात की आपल्याला सुखी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल, जर कायमस्वरूपी आनंदी राहायचं असेल तर मी काय केलं पाहिजे? तर मी फक्त त्या ठिकाणी एकच काम केलं पाहिजे की माझ्या सभोवती असलेल्या सर्व सजीवांची मी काळजी घेतली पाहिजे. ती मुंगी असो, तो बेडूक असो, ती मधमाशी असो, की ते झाड असो, की ते कुठल्याही प्रकारचा घटक असो, मी त्याची हानी होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. मी कमीत कमी निसर्गाची हानी कशी होईल याची मी जर काळजी घेतली तर पुढील पिढीपर्यंत हा चांगला निसर्ग मी त्या ठिकाणी हस्तांतरित करणार आहे. मला वाटतं की मी जास्त काही मी बऱ्यापैकी वेळ घेतलेला असं मला वाटतं. हो, थांबू का? हा खूप छान झालं सर एकदम. तुम्ही घेऊ शकता तरी अजून 5-10 मिनिटं तुम्हाला जर असं वाटत असेल. मी फक्त 5 मिनिटं बोलतो आणि नंतर थांबतो. चालेल. मला
इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण सर्वजण खूप खूप भाग्यशाली आहोत, कारण की आपण महाराष्ट्रात आहोत. आणि आत्ताच मी संत तुकारामांचं जे एक पुस्तक आहे ते वाचलं आणि त्याच्यातून मला एक प्रतीत झालं की आनंदी राहण्यासाठी आणि सुखी राहण्यासाठी खूप काही त्या ठिकाणी संपत्ती जमा केली पाहिजे असं काही नाही. तर आपण फक्त आपल्या सभोवती असलेल्या सर्व लोकांची जर आपण काळजी घेतली, त्यांची विचारपूस केली, त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी आपण सुद्धा आनंदी राहू शकतो. आपण त्याला सात्विक आनंद असं म्हणू शकतो. आज आपण आपल्या मनाची कलुषित जी काही एक प्रमाण आहे, जर ते कमी केलं, मला असं म्हणायचंय की जर समजा मी अनुभवतो कधी कधी की जर माझा मित्र आनंदी असेल तर मी आनंदी आहे, माझा मित्र जर दुःखी असेल तर मी दुःखी झालो पाहिजे. पण नेमकं उलट होत आहे. मी असं अनुभवतो कधी कधी की जर माझा एक मित्र त्या ठिकाणी दुःखी असेल तर मला आनंद होतो, मी असं बघतोय. आणि ही जी एक मानसिक आजाराची लक्षणं आहेत, जर ती आपण कमी केली तर आपण नक्कीच त्या ठिकाणी भौतिक सुखाच्या मागे न लागता त्या ठिकाणी आपण आत्मिक समाधान मिळवू शकतो. आणि हे आत्मिक आणि सात्विक समाधान मिळवण्यासाठी मी माझ्या मनापासून त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. मी माझ्या मनाची बैठक अशी केली पाहिजे की मी काहीच करणार नाही, फक्त एकच काम करेल की माझ्यामुळे कोणी दुःखी होता कामा नये, एवढं बोलतो. आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणी आज ह्या पर्यावरणाची काळजी घेणं सुरू केलं पाहिजे. फक्त हे भाषण म्हणून नाही, फक्त हे बोलायचं म्हणून नाही, तर त्या ठिकाणी आपण कमीत कमी आपल्या 4 व्हीलरचा वापर करावा, कमीत कमी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पेट्रोल जाळावं, कमीत कमी वीज वापरावी आणि जास्तीत जास्त नैसर्गिक साधनांचा आपण वापर करावा, एवढं मी नम्रपणे आवाहन करतो. आणि भावनेच्या भरात जर काही माझ्याकडनं काही बोललं गेलं असेल तर माफी मागतो आणि आपले सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, खूपच छान सर. अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने आपण पर्यावरण आणि मानव यांचा असणारा अन्योन्य संबंध येथे उलगडून दाखवलेला आहे. सृष्टी हे आपले घर आहे आणि त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. या थीम पासून आपण सुरुवात करून सूर्यापासून पृथ्वीचा उगम झाला, पृथ्वीचा विकास झाला, एकपेशीय प्राणी आणि नंतर अनेकपेशीय प्राणी येथे निर्माण झाले. पृथ्वीवरती जगण्यासाठी आवश्यक असणारं जे बायोस्फेअर आहे, वायूंचं आवरण आहे, ते हजारो अब्जावधी वर्षात तयार झालं. मात्र मानवाने स्वतःच्या स्वार्थी वृत्तीने अगदी काहीच वर्षात या पर्यावरणाला हानी पोहोचवली. आणि ज्या वेळेला शेवटची मधमाशी या जगातून नाहीशी होईल, तो मानवाच्या अंताची ती सुरुवात असेल. हा आईन्स्टाईनचा सिद्धांत देखील आपण येथे उल्लेखित केलेला आहे. यानंतर मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मंडळ करावं. धन्यवाद सर. प्रथमतः मी लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या चरणी लीन होतो, त्यांना अभिवादन करतो. आज आपण त्यांची जयंती महाविद्यालयामध्ये साजरी करतो आहोत. 22 तारखेला वसुंधरा दिवस असतो आणि मग माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की 22 तारखेचा हा जो विषय आहे हा आपण 24 तारखेला घेणार आणि म्हणून त्या अनुषंगाने हे या व्याख्यानाचं आयोजन आपण केलेलं आहे आणि ते अतिशय उत्तम पद्धतीने सरांनी आपल्यापुढे मांडलेलं आहे. आजचे जे व्याख्याते आहे डॉक्टर अजय विभांडिक सर, हे माझे चांगले सन्मित्र आहेत. आणि मग विज्ञानवादी त्यांच्यामधले जे दृष्टिकोन आहे आणि सामाजिक विचार करण्याची त्यांची जी क्षमता आहे ती आम्हाला वेळोवेळी जाणवते. त्यांचा परिचय करून देत असताना त्यांचे शैक्षणिक पात्रता आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण ते अनेक पुरोगामी चळवळींमध्ये सहभागी आहेत. मग अध्यापक सभा असेल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, राष्ट्रीय सेवा दल असेल, या पुरोगामी ज्या चळवळी आहेत की ज्या चळवळींची आज समाजाला खूप मोठी गरज आहे, त्या अनुषंगाने ते काम करत असतात. आजचा जो विषय आहे तो म्हणजे पर्यावरण आणि मानव या विषयावरती सरांनी अतिशय मूलगामी आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपली मतं मांडलेली आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्यांनी प्रास्ताविक केलेलं आहे ते प्राध्यापक शिवाजी गायकवाड, पर्यवेक्षक अरुण वनारचे सर, कार्यालयीन अधीक्षक शंकर बच्चाव,
नॅकच्या कोऑर्डिनेटर डॉक्टर मनीषा गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख वैभव सोनवणे सर, त्यानंतर ज्यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलं ते डॉक्टर धनराज धनगर सर, नॅकच्या कोऑर्डिनेटर डॉक्टर मनीषा गायकवाड, त्यानंतर प्राध्यापक वाकळे सर, सर्वच विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि या प्लॅटफॉर्मवरती उपस्थित असलेले विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं तर विषय आपल्याला सोपा जरी वाटत असला परंतु त्या विषयाकडे खूप गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि सरांनी जी शास्त्रीय माहिती दिलेली आहे ती आपण खरं तर मला वाटतं जोपर्यंत अधिवासामध्ये होतो तोपर्यंतच आपलं वागणं मला वाटतं बरं होतं आणि जसं आपण शहाणा झालो मग ते खरोखर शहाणा झालो का आपण, हे मला तरी पडलेला प्रश्न आहे. कारण जो निसर्गाच्या विरोधात जातो त्याला शहाणा म्हणावं का, हा सरांनी मुलगामी विचार इथं मांडलेला आहे. कारण आपण सगळं काही मिळवलं परंतु हे मिळवत असताना निसर्गाचा, पर्यावरणाचा फार मोठा घात केलेला आहे आणि त्यामुळे आज ही कोरोनाची जी महामारी आहे ती आपण पाहतो आहोत. आज प्रत्येकाला आपल्या जीवाचं पडलेलं आहे, प्रत्येकाला भीती वाटते, मनामध्ये अनामिक अशा प्रकारची एक भीती निर्माण झालेली आहे आणि खरोखर ही भीती वाटणं साहजिक आहे. पण याला कारणीभूत आपणच आहोत. आपण जर निसर्गाचा घात केला नाही तर मला वाटतं आपलं जगणं, सरांच्या व्याख्यानाचा जो सारांश आहे की आनंदी जीवन तरी काय आहे, आनंदी जीवन शहाण्या माणसाने शहाण्या माणसासारखं वागणं. पण माणसाला सगळ्यात मोठ्या गोष्टीची आवड म्हणजे हव्यास, मला वाटतं हा शब्द त्याच्या डिक्शनरीमधून गायब केला पाहिजे. कारण जोपर्यंत त्याचा हव्यास संपत नाही तोपर्यंत आपण निसर्गाला देऊ शकणार नाही. कारण मला गाडी घ्यायची आहे, मला बंगला बांधायचा आहे, मला जमीन पाहिजे, मला घर 2-5 पाहिजे, मला फ्लॅट पाहिजे, बंगले पाहिजे, या सगळ्या हव्यासापोटी माणसाने निसर्गाचा जो घात आहे तो सुरू केलेला आहे आणि मग निसर्गाने त्याची रूप आज दाखवायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघता की कधी वातावरण बदलेल, कधी पाऊस येईल, कधी ऊन लागेल, कधी म्हणजे रात्री झोपताना फॅन कधी कधी सुरू करायची गरज पडत नाही आणि पहाटे एवढी थंडी असते की आपल्याला एवढं उकाडा असतो की आपल्याला त्याची गरज पडते. हे सगळं असं दोलायमान का होत आहे, तर आम्ही निसर्गाला ज्या पद्धतीने साथ द्यायला हवी होती त्या पद्धतीने साथ देत नाही किंवा निसर्गाचा ज्या पद्धतीने उपयोग करायला हवा होता तसा करत नाही. पर्यावरणाच्या आम्ही विरोधात निघालो, आम्ही जंगल तोड करतो आहोत, आम्ही वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात करतो आहोत, आम्ही गौण खनिजे जे आहे ते मोठ्या प्रमाणात आम्ही वापरत आहोत आणि त्यामुळे निसर्गाचं जे चक्र आहे, जे ज्या पद्धतीने ही नैसर्गिक साखळी सुरू राहायला पाहिजे त्या पद्धतीने ते सुरू राहत नाही आणि त्याचे सगळे परिणाम आम्ही घेतो आहोत. आता खऱ्या अध्यात्मामध्ये मनशांती नावाचा एक प्रकार आहे. आता ही मनशांती कुठे आहे, ती पर्यावरणामध्ये आहे, ती निसर्गामध्ये आहे. पण खरं सांगू का, माणूस एवढी ज्या पद्धतीने त्याला मनशांती हवी आहे ती तो घालवून बसलेला आहे, संपून बसलेला आहे. याचं कारण असं की जे मी तुम्हाला सांगितलं की तो हव्यास नावाची गोष्ट की जोपर्यंत तो बाजूला करत नाही तोपर्यंत मला वाटतं मग तो पर्यावरणाला वाचू शकत नाही. आज बघा सगळ्या शहरांमध्ये आपल्याला राष्ट्रीय पातळीवरती मोहिमा राबवाव्या लागत आहे, स्वच्छतेच्या मोहिमा राबवाव्या लागत आहे, वृक्ष दिंडी काढावी लागते आहे, वृक्ष लावा याची आपल्याला आठवण करून द्यावी लागते आहे. आज काय बघतो आहोत आपण, मला एक कार्टून खरं तर ते खूप शेअर करण्यासारखं कार्टून आहे, सगळ्यांच्याच व्हॉट्सअपवरती ते आलं असेल की एक झाड दाखवलेलं आहे आणि ते म्हणतं की मला त्या सिलेंडर मध्ये तुम्हाला ऑक्सिजन देता येणार नाही. आणि खरं आहे ते. आता ऑक्सिजन साठी आपण काय काय चित्र पाहतो आहोत. मग जो निसर्ग आपल्याला हे सगळं फुकट देतो, सहजतेने देतो, शुद्धतेने देतो, त्या निसर्गाची आपण मैत्री करायला हवी. परंतु तशी मैत्री होताना मात्र दिसत नाही. त्यामुळे मला वाटतं अशा व्याख्यानांची आपल्याला खूप गरज पडते आहे की प्रत्यक्ष माणूस जन्माला आल्यानंतर तर
त्याच्या जाण्यापर्यंत तो ज्या ज्या गोष्टी करतो त्या गोष्टींमध्ये त्याने प्रायोरिटीने एक गोष्ट केली पाहिजे की जास्तीत जास्त झाडं त्याने लावली पाहिजे, वृक्ष संवर्धन त्याने केलं पाहिजे. आणि मग वसुंधरा दिवस साजरा करत असताना नद्या कशा दूषित होणार नाही, जंगलतोड कशी होणार नाही, झाडं कशी नष्ट होणार नाही किंवा जागतिक तापमानामध्ये कसे वेगवेगळे बदल होणार नाही याच्या बाबत आपण सजग राहिलं पाहिजे. यासाठी मानवाने खरं तर त्याला शहाणा माणूस म्हणतात, पण माझ्या पुढे प्रश्न पडतं की शहाण्या माणसाला ही शहाणपण काय येत नाही. तर ही शहाणपण येणं गरजेचं आहे. आणि या अनुषंगाने आपण जे व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. खरं तर हे आयोजन करण्यापाठीमागचे आपले दृष्टिकोनही खूप चांगले आहे की लोकनेत्यांच्या कार्याचा या निमित्ताने प्रचार प्रसार करणं, त्यांनी केलेलं जे काम आहे ते समाजापर्यंत पोहोचवणं, त्या अनुषंगाने एखादं व्याख्यान आयोजित करून या समाज धोरणांमध्ये जी सामाजिक दृष्टी होती ती वाढवणं आणि एखादा विषय घेऊन त्या विषयावरती वेगवेगळ्या अंगाने चर्चा करणं, या अनुषंगाने आज पर्यावरण आणि मानव या विषयावरती अतिशय चांगली माहिती आदरणीय डॉक्टर अजयजी विभांडिक सर यांनी आपल्याला दिलेली आहे. सर आपल्यासाठी नेहमी तत्पर असतात. गेल्या मी 5-7 दिवसापासून सरांना खरं तर ते व्यस्त आहे एका कामामध्ये, पण मी त्यांना म्हणालो की नाही, मला तुमचं व्याख्यान ठेवायचं आहे आणि ते झालंच पाहिजे. आणि सरांनी होकार दिला आणि आज अतिशय पद्धतीने या व्याख्यानाची मांडणी साक्षेपी पद्धतीने सरांनी केली. मी सरांना आपल्या महाविद्यालयाच्या वतीने धन्यवाद देतो. आणि आपण सगळ्यांनी मनामध्ये कुंडट बांधूया की या पर्यावरणाचं संतुलन राखण्याची जबाबदारी ही आपली आहे. आपण SY BA BCom ला केवळ पर्यावरण जाणीव जागृती असा विषय शिकवून तर प्रबोधन करणार आहोत, पण प्रत्यक्ष या विषयाची जी अंमलबजावणी आहे म्हणजे त्यांना झाडं लावण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करणं, त्यांना निसर्गाविषयी प्रेम उत्पन्न करणं, निसर्गामध्ये सहली काढणं आणि त्यांना एकूणच जे काही हे जे सगळं प्रदूषण झालेलं आहे, जे नद्या आटलेल्या आहे, जे वाळूचे उपसे होत आहे, या सगळ्या विषयी जाणीव करून हे असं करणं कसं चुकीचं आहे हे त्यांच्या मनावरती बिंबवणं, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला एक शिक्षक म्हणून करायच्या आहे. या अनुषंगाने आजचं व्याख्यान हे प्राध्यापकांना जसं मौलिक आहे तसं विद्यार्थ्यांना सुद्धा मौलिक आहे. आपण युट्यूबवरती सरांनी रेकॉर्ड केलेला असेलच, डॉक्टर कोलते सरांनी जे आपल्याला तांत्रिक सहाय्य करतात, धनगर सर आहे, कोलते सर आहे, की आपण ते युट्यूबवरती टाकणार आहोत. अनेक लोकांपर्यंत हे व्याख्यान पोहोचवणार आहोत जेणेकरून पर्यावरणाचं संवर्धन अतिशय चांगलं होईल. सर तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती आलात, अतिशय चांगलं योगदान आज तुम्ही दिलं. महाविद्यालय आपल्या ऋणात आहे. मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो आणि माझ्या अध्यक्षीय शब्दांना पूर्णविराम देतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अतिशय समर्पक शब्दामध्ये आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलेलं आहे. माणसाचा हव्यास हा कधी संपत नाही आणि तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत निसर्गाला आपण न्याय देऊ शकणार नाही. अध्यात्मामध्ये जी मनशांती सांगितलेली आहे ती मनशांती कुठल्या पूजापाठाने मिळणार नाही, तर ती निसर्गाच्या सानिध्यातच मिळणार आहे. निसर्गाकडून जीवनावश्यक सर्व गोष्टी ज्या मोफत मिळतात त्याची किंमत करता येऊ शकत नाही. पर्यावरणाची जबाबदारी ही आपली सगळ्यांची, प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती इतरांवरती ढकलून चालणार नाही. आपण प्रत्येकाने स्वतःच्या कृतीतून या पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, हा आशय आदरणीय अध्यक्ष, आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांच्या मनोगतातून येथे व्यक्त झालेला आहे. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा आणि गोड भाग म्हणजे आभार प्रदर्शनाचा. मी आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर मनीषा गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमात आभार प्रदर्शन करावं. धनगर सर, माझा आवाज येतो? हो, येतोय मॅडम, येतोय. ओके. तर आपले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विभांडिक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BV गमे, उपप्राचार्य प्राध्यापक SD गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक श्री बच्चाव, शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक अरुण वनारसे, प्राध्यापक वैभव सोनावणे, तांत्रिक सल्लागार डॉक्टर कोलते, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व अध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, प्रथमतः आजच्या
दिवसानिमित्त आपण जे जमलेलो आहोत तो विशेष दिवस म्हणजे लोकनेते व्यंकटराव हिरे यांची 92वी जयंती आणि त्या निमित्ताने मी त्यांच्या पावन स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करते. आणि खरं तर आज आपण महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे जे कर्मचारी आपल्या दृष्टिकोनातून हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. कारण लोकनेते व्यंकटराव हिरे यांचा उल्लेख आपण आपल्या ह्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे संवर्धक म्हणून या ठिकाणी करत असतो. तसंच ते लोकनेते या पदवीने देखील त्यांना गौरवण्यात आलं होतं. आणि आपल्यासाठी सर्वांसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आणि जेव्हा आपण या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहोत तर मला असं वाटतं आजच्या ह्या दिवशी आपण थोडंसं थांबून या ठिकाणी नतमस्तक होणं आणि ह्या जो काही आपला सोर्स आहे त्याच्यामधून ऊर्जा संपादन करणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे. आणि या दिवशी मी अशीच प्रार्थना त्या ईश्वराचरणी करणार आहे की ह्या जी काही थोर परंपरा आम्हाला मिळालेली आहे या परंपरेचा पायी होण्यासाठी आम्ही पात्र व्हावं, आम्ही सक्षम व्हावं, म्हणून त्याने आम्हाला विशेष या ठिकाणी सक्षम करावं अशी मी प्रार्थना विश्वनियंत्याच्या चरणी करते आहे. यावेळेस आभार प्रदर्शनाचं काम या ठिकाणी करण्यासाठी मला नियुक्त करण्यात आलेलं आहे. प्रथमतः मी आजचे जे प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर विभांडिक यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. सर, आपण आम्हाला पर्यावरणाविषयी या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे आणि हे जे काही संवर्धन करणं अतिशय गरजेचं आहे त्याबद्दल आपण सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीने मानवाने पर्यावरणाचं शोषण केलेलं आहे आणि ही जी काही पॅन्डेमिकची सिच्युएशन निर्माण झाली आहे आणि त्यानंतरही पोस्ट पॅन्डेमिक मध्ये काय होणार आहे या सर्वांची जाणीव सर आपण आपल्या व्याख्यानातून आम्हाला करून दिली. त्याचबरोबर ही जी काही निसर्गाची साखळी आहे आणि या साखळीमध्ये असलेले जे काही प्रत्येक घटक त्याचं महत्व तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने विशद केलेला आहे आणि त्याही पलीकडे जाऊन तुम्ही आम्हाला साधी राहणी हा शुभ संदेश दिलेला आहे. तसंच आनंदी जीवनाचा मंत्र आणि सात्विक आनंद याचं रहस्य देखील तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. मी महाविद्यालयातर्फे आपले खूप खूप आभारी आहोत. यावेळेस मी आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर बी व्ही गमे सर यांचे मनपूर्वक आभार मानते. खरं तर समयोचित व्याख्यान या ठिकाणी अरेंज करणं आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला ओरिएंट करणं हे सरांचं त्या ठिकाणी गोल असतं, टार्गेट असतं आणि वेळोवेळी सर त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करत असतात, संधी उपलब्ध करून देत असतात. सर, आपले खूप खूप आभार. यावेळेस या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले पाटील सर त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य ज्यांनी प्रास्ताविक केलं त्यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. तसंच दोन्ही पर्यवेक्षक प्राध्यापक अरुण वनारसे आणि प्राध्यापक वैभव सोनवणे यांचे देखील त्यांच्या उपस्थितीबद्दल मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करते. तसेच आमचे NSS विभागाचे प्रमुख प्राध्यापक आर्यन मोकळे सर ज्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि डॉक्टर धनराज धनगर ज्यांनी उत्तम सूत्रसंचालन केलं त्यांचेही मी मनपूर्वक आभार या प्रसंगी व्यक्त करते. तसेच आमचे तांत्रिक सल्लागार आणि सहाय्यक डॉक्टर गौतम कोलते यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. आणि शेवटी सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. मॅडम आपले पण आभार. धन्यवाद सर.